कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत. लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत आणि अजितदादांनी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे. आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती. आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत. उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता विस्तार करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर आजपासून महिन्याच्या शेवटपर्यंत महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल. तर बघा लाडक्या बहिणीनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अशाच पद्धतीने हा लाभ पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जुलै महिन्याचा 13वा हप्ता विस्तार होणार नाही, त्यासोबत जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. थेट आदिती तटकरे मॅडम काय म्हटले? आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे. तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जून हप्ता आणि जुलै हप्ता विस्तार होणार नाही. यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. थेट आदिती 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या. त्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. म्हणजेच आज एकंदरीत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा भरपूर बहिणींचे आधार कार्ड या छाननीमुळे डिलिंक सुद्धा झालेलं आहे. अगोदर म्हणजे छाननीच्या अगोदर बहिणींचे आधार कार्ड लिंक होते, परंतु या छाननीमुळे भरपूर बहिणींचे आधार कार्ड डिलिंक सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे. ज्या ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होतील आणि आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार नाहीत, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवर ते नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. बघा लाडकी बहिणीनं, सर्वात अगोदर बघून घेऊयात की जून हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होईल. बघा लाडक्या बहिणीनं, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा होतच असतो. बघा मागील 5 ते 6 महिन्यांचा अंदाज बघितला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा झालेला आहे. त्यामुळे या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून हप्ता आणि जुलै हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार होता. तर त्याची आजपासून सुरुवात सुद्धा
करण्यात आलेला आहे। बघा, जून महिन्याचा 12 हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा होणार होता, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। त्यामुळे जून महिन्याचा 12 हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा झालेला नव्हता। त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना वाटलं की लाडकी बहीण योजना बंद झाली। भरपूर लाडक्या बहिणींकडून अशा पद्धतीच्या कमेंट सुद्धा येत होत्या की लाडकी बहीण योजना बंद झाली का। बघा, लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, फक्त जून हप्ता यायला उशीर सुद्धा झालेला आहे। परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये 5 जुलै रोजी जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला आहे। ज्या बहिणींना 5 जुलै रोजी जून हप्ता मिळालेला नसेल त्याच लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना अगोदर जून महिन्याचा 12 हप्ता मिळालेला असेल त्या बहिणींना फक्त जुलै महिन्याचा 13 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की या दोन्ही हप्त्यांचे पैसे आज सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे विस्तार होणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, कोणत्या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत ते सुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येऊन जाईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत की नाही, तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे सुद्धा तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यातील 2,52,00,000 बहिणींचा सर्वात मोठा सण जवळ सुद्धा येतच आहे, तर तो सण म्हणजे रक्षाबंधन। बघा, या रक्षाबंधनला सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। तर ही ओवाळणी किती हजार रुपयांची असेल याविषयी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, तर या ओवाळणीची माहिती बघणार आहोत। परंतु सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी कोणते जिल्हे आणि परवासाठी कोणते जिल्हे। बघा, लाडक्या बहिणीनं हे पैसे 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत, म्हणजेच हे शेवटचे 3 दिवस आहेत। त्यामुळे शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत, म्हणजेच अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। आज दुपारी 2 वाजल्यापासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे विस्तार होतील हे आपण सर्वात अगोदर बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणीनं आज कोणाला पैसे मिळणार आहे त्याविषयी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे। बघा, आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। बघा, ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील। ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर आज कोणकोणत्या पात्रतांच्या आधारावरती तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील, त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु आज सर्व मिळून तुमच्या खात्यामध्ये किती पैसे विस्तार होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। बघा, अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही, लवकरच 21 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा हप्ता सुद्धा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे, म्हणजेच जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांचे 1500 म्हणजेच टोटल मिळून 3000 रुपये आणि तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 830 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं हे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये म्हणजेच टोटल मिळून 3830 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। टोटल 4.25 रुपये बहिणींना सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत का? भरपूर लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नाहीत। काही बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे
अर्धवट आलेले आहे, तर ते पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहे त्याची माहिती अगदी एका मिनिटामध्ये देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणीनं आपण जिल्ह्यांची यादी वाचूनच दाखवणार आहे, त्यासोबत बँकांची यादी वाचूनच दाखवणार आहे, परंतु ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर झालेले नसतील त्यांच्यासाठी 1 मिनिट आपण हा वेळ सुद्धा देतच आहे। बघा लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, जरी मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील परंतु ते पैसे अर्धवट मिळालेले असतील तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 2 कामे करायची आहेत, त्यानंतर खटाखट तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं आता ही 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत, परंतु सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणत्या बँकेमध्ये पैसे विस्तांतर होतील, कोणत्या बँका लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी चालणार नाहीत। कारण सर्व लाडक्या बहिणींना माहिती असेल की लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अर्जांची सुद्धा छाननी केली जाईल। म्हणजेच 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, तर या लाडकी बहीण योजनेला 28 जून 2025 रोजी 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे। म्हणजेच हा वचनपूर्ती सोहळा नाही तर हा वर्षपूर्ती सोहळा आहे। म्हणजेच प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे। या 2025 मध्ये ही छाननी झालेली आहे। आता डायरेक्ट 2026 मध्ये, त्याच्यानंतर 2027 मध्ये आणि शेवटची छाननी हे 2028 मध्ये सुद्धा होणार आहे। प्रत्येक वर्षाला तुमच्या अर्जांची छाननी सुद्धा होणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या नवीन नियमावलीमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या नवीन नियमावलीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण सर्व माहिती तुम्हाला सुद्धा दिलेली आहे। थेट मेन मुद्द्याकडे वळूया, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येऊन जाईल। तुम्ही सुद्धा भरपूर वेळापासून वाट पाहत असाल की कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुमचा सुद्धा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण थेट मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, म्हणजेच काही पतसंस्था पण आहेत, परंतु लाडक्या बहिणीनं कोणत्या बँकेमध्ये पैसे विस्तांतर होतील, कोणत्या बँकेमध्ये 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार नाहीत त्याविषयी अगदी एका मिनिटामध्ये माहिती देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर बघून घेऊयात की सरकारी बँकेमध्ये पैसे येणार आहेत का। बघा राज्यातील म्हणजे संपूर्ण भारतामधील सर्वात मोठी बँक, राष्ट्रीयकृत असणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे SBI बँक। या बँकेमध्ये ज्या बहिणींचं बँक खातं असेल त्या बहिणींची सर्वात अगोदर प्रतीक्षा संपणार आहे, परंतु जर तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये असेल आणि ते बँक खातं तुमच्या पतीच्या नावाने असेल आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं आधार कार्ड तुमच्या पतीच्या बँक खात्याला जोडले असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होणार नाहीत। म्हणजेच तुमचंच बँक खातं असायला पाहिजे आणि तुमचंच आधार कार्ड SBI बँकेला लिंक असावं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं सरकारची दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। बघा गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे राज्य सरकारने या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक या 3 बँका गव्हर्नमेंटच्या सर्वात मोठ्या बँका आहेत। त्यानंतर खाजगी बँक आणि सहकारी बँका सुद्धा बघून घ्यात। बघा लाडक्या बहिणीनं पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC बँक, IDBI बँक, ICICI बँक, त्यानंतर लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, अशा ज्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत या बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। खाजगी क्षेत्रामधील सर्व बँकांमध्ये पैसे येतील आणि सहकारी क्षेत्रामधील सर्व बँकांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यामधील सरकारी बँका, सहकारी बँका आणि खाजगी बँका या सर्व बँकांमध्ये पैसे सुद्धा
विस्तांतर होणार आहेत, परंतु कोणत्या बँकेमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होणार नाहीत. जर तुमचं बँक खातं या बँकेमध्ये असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बँक खातं बंद करायचं आहे आणि या बँकेमध्ये उघडायचं आहे. बघा लाडक्या बहिणीनं महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की ज्या बँकेला डीबीटी ऍक्टिव्ह होत नसेल, ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल, अशा बँकेमध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाहीत. जर तुमचं बँक खातं अशा बँकेपैकी एखाद्या बँकेमध्ये असेल तर ते बँक खातं बंद करायचं आहे आणि दुसऱ्या बँकेमध्ये ते बँक खातं सुद्धा उघडायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे. अगदी एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची कसून चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती. तर या चौकशीमुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मेसेज आलेला नसेल किंवा ज्या बहिणींना अप्रूव्ह म्हणून मेसेज आलेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. तर आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार नाहीत. बघा लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील अशा बहिणींना पैसे येणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल अशा बहिणींना पैसे येणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी 2 ते 3 योजनांचा लाभ एकासोबत घेत असतील अशा बहिणींना पैसे विस्तांतर होणार नाहीत. ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल अशा बहिणींना पैसे विस्तांतर होणार नाहीत. ज्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल अशा बहिणींना पैसे विस्तांतर होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत असतील अशा बहिणींना सुद्धा पैसे विस्तांतर होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणीनं सर्व माहिती बघितलेली आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा पुणे जिल्हा असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड असेल, सातारा असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, त्यानंतर लाडक्या बहिणीनं गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, बीड असेल, धाराशिव असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, यवतमाळ असेल, यांसारख्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत. बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जुलैच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होतील. रक्षाबंधनला तुम्हाला गिफ्ट सुद्धा देण्यात येणार आहे. रक्षाबंधन पर्यंत सर्व बहिणींना पैसे विस्तांतर